दोन्ही शिवसेना, त्यांचं पक्ष आणि चिन्ह हे कोणाकडे जाणार याबाबत सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी झाली आहे. ही सलग 6वी सुनावणी होती. कपिल सिब्बल जे ठाकरेंचे वकील आहेत त्यांनी यावेळी देखील जोरदार युक्तिवाद केला. हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडे लागलंय. आता पुन्हा सुनावणी होणार आहे. तर आता यामध्ये प्रमुख 4 मुद्दे आहेत. या 4 मुद्द्यांमुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे ठाकरेंना मिळणार हे सिद्ध होताना दिसतंय. एक म्हणजे पक्षात फूट पडली याचा चुकीचा निष्कर्ष काढणं. 2. संघटनात्मक बहुमताकडे दुर्लक्ष करण्यात आलं. 3. विधिमंडळातील बहुमताला प्राधान्य देण्यात आलं. 4. 2018ची जी घटना आहे तीच नाकारणं. या 4 मुद्द्यांवरती कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय. हे 4 मुद्दे महत्वाचे आहेत. मधल्या काळामध्ये या सुनावणीला थोडासा ब्रेक लागला होता, पण आता पुन्हा बॅक टू बॅक सुनावणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आशा लागली आहे की या प्रश्नाचं उत्तर मिळेल की खरी शिवसेना, पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाचं आहे. तर आता पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे पक्षात फूट पडल्याचा चुकीचा निष्कर्ष काढण्यात आला. म्हणजे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाची मांडणी काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. मुळात पक्षामध्ये फूट पडलीये ही जी मागणी सातत्यानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं केली जाते ती चुकीची आहे. पक्षात फूट पडलेली नाही. पक्षातून पहिल्या वेळेला 16 ते 17 आमदार जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत निघून गेले, त्यानंतर 5 आमदार आणि मग 2 असे टप्प्याटप्प्याने 40 आमदार गेले. मग ही फूट नाहीये, ही पक्षांतर्गत जो वादविवाद आहे त्यामुळे पक्षातील जे लोक आहेत ती नाराज झाली आणि त्यांनी आपल्या आवडीचा मार्ग निवडला. ही फूट म्हणता येणार नाही अशी मांडणी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. पक्षात फूट पडण्याचा जो निष्कर्ष आहे तो चुकीचा असल्याचं सिब्बल यांनी म्हटलंय. दुसरा मुद्दा पाहूयात. दुसरा मुद्दा असा आहे की संघटनात्मक बहुमताकडे दुर्लक्ष करणं. म्हणजे 40 आमदार जे गेलेत म्हणजेच पक्ष फुटला असं होतं का? तर नाही, असं त्याचा अर्थ होत नाही. पक्ष हा खूप मोठा आहे, त्याचा विस्तार खूप मोठा आहे. त्याचे सदस्य आहेत, पक्षाचे कार्यकारी आहेत, त्याचे पदाधिकारी आहेत, ते मतदार आहेत. जी अशी एक पक्ष म्हणून एक मांडणी असते, त्या मांडणीकडे कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधलंय. या संपूर्ण रचनेकडे आणि संघटनात्मक बहुमताकडे निवडणूक आयोगानं दुर्लक्ष केलंय. तिसरा मुद्दा म्हणजे विधिमंडळातील बहुमताला प्राधान्य देण्यात आलेलं. जे आमदार फुटून विधिमंडळाकडे त्यांनी आपले एक अस्तित्व सिद्ध केलंय त्याकडे निवडणूक आयोगानं विधिमंडळातील जे बहुमत आहे, जे सदस्य संख्या आहे ते गृहीत धरून त्यांनी एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे देऊन टाकलं. चिन्ह देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, पण एखाद्याकडेच बहुमत आहे, त्यांच्याकडेच अधिक संख्या आहे हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. एकनाथ शिंदेकडेच बहुमत आहे, त्यांचीच खरी शिवसेना हे ठरवण्याचा जो अधिकार आहे तो निवडणूक आयोगाला नाही. ही खूप मोठी चूक असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. आमदार अपात्रतेबद्दलही कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र असल्याचा निर्णय दिला. या निर्णयातच मुळात चूक आहे, कारण ज्यांनी ठाकरेंचा पक्ष सोडला ते आमदार अपात्र असताना देखील त्यांना पात्र असल्याचा निर्णय हा चुकीचा आहे असं सिब्बल यांनी स्पष्ट केलंय. आता शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे 2018ची जी घटना आहे तीच नाकारणं. शिंदेनी 2018ची पक्षाची घटना मान्य केली होती, पण फुटीनंतर पक्षाची घटना मान्य नाही हे म्हणणं चुकीचं असल्याचं सिब्बल यांनी स्पष्ट केलंय. म्हणजे उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख असणं हे तुम्ही मान्य केलं, त्याच पक्षप्रमुखांनी तुमची गटनेता म्हणून निवड केली हे पण तुम्ही मान्य करता. त्याच जोरावरती तुम्ही विविध पदं भूषवता आणि पक्षातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही असं म्हणता की 2018ची घटनाच ही मान्य नाहीये. असं म्हणणं चुकीचं आहे असं तुम्ही म्हणूच शकत नाही, कारण सर्वांमध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं. या सगळ्यांचे संदर्भ निवडणूक आयोगाकडे आहेत. असं असताना देखील निवडणूक आयोगानं शिंदेंना शिवसेना हे नाव आणि चिन्ह देण्यात आलंय. ही चूक आहे अशी मांडणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. त्यामुळे आतापर्यंतचा जो युक्तिवाद आहे तो बघता निकाल हा ठाकरेंच्या बाजूला लागण्याचे जास्त संकेत आहेत. उद्धव ठाकरेंना शिवसेना हे नाव आणि चिन्ह मिळण्याची जास्त शक्यता आहे. आणि जर असं असलं तर एकनाथ शिंदेंना नवीन चिन्हासाठी पळापळ करावी लागणार आहे आणि पुन्हा त्या चिन्हावरती आम्ही कसे खरे आहोत हे सिद्ध करण्याची केविलवाणी परिस्थिती त्यांच्यावरती ओढावू शकते.
तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.